खूप जणींनी मला डिशवॉशरवर व्हिडिओ बनवायला सांगितलं होतं, म्हणून आज गेल्या 5 वर्षांचा प्रामाणिक अनुभव शेअर करते. हा माझा बॉशचा 14 प्लेस सेटिंग डिशवॉशर आहे आणि गेली 5 वर्ष मी जवळपास रोज वापरत आहे. सगळ्यात आधी याचे निगेटिव्ह पॉइंट्स सांगते. प्रत्येक भांड डिशवॉशर मध्ये धुता येत नाही. यात स्टील, ग्लास, सिरॅमिक आणि टप्परवेअर सारखी डिशवॉशर सेफ प्लॅस्टिकची भांडी चालतात, पण लोखंडी, बिडाची, मातीची, ॲल्युमिनियम, पितळी भांडी यामध्ये ठेवता येत नाही. दुसरी गोष्ट, खरकट असताना भांडी मी तशीच ठेवत नाही. खरकट काढून आणि गरज असेल तेव्हा कढई, चहाचं आणि दुधाचं पातेलं याचा तळ स्वच्छ करून मगच मी मशीनमध्ये ठेवते. स्टीलचे कुकर यात धुता येतात, पण मला वाटतं की त्याची रिंग थोडी लूज होते आणि म्हणून मी रिंग काढून ठेवते. आणि कुकरचे हँडल्स पण थोडे डल होतात असं मला वाटतं. आणखी महत्वाचं म्हणजे भांडी व्यवस्थित लावावी लागतात. मांडणी नीट असेल तरच भांडी नीट स्वच्छ होतात, पण सवय झाली की जास्तीत जास्त भांडी त्यामध्ये नीट बसवता येतात. याचा फिल्टर दर 15 दिवसांनी किंवा महिन्यातून एकदा काढून धुवावा लागतो. त्यामुळे मशीन मेंटेन राहतं आणि भांडी नेहमी स्वच्छ निघतात. आता प्लस पॉइंट, दिवसभरात जशी भांडी होतात तशी लगेच विसळून मी डिशवॉशर मध्ये ठेवत जाते. त्यामुळे पसारा होत नाही आणि किचन नेहमी नीटनेटकं दिसतं. काचेची आणि सिरॅमिकची भांडी हाताने घासताना निसटून फुटण्याची भीती असते, ती डिशवॉशर मध्ये सुरक्षित धुतली जातात. भांडी गरम पाण्याने धुतली जातात, त्यामुळे तेलकटपणा, अन्नाचा वास आणि चिकटपणा पूर्णपणे निघून जातो आणि भांडी चकचकीत राहतात. रोज कितीही वेळा मशीन लावता येतं. पाहुणे आले आणि भांडी जास्त झाली तरीही काळजी नाही. खर्चाबद्दल सांगायचं तर मी रोज एकदाच मशीन लावते, त्यामुळे अंदाजे 300 रुपये असं महिन्याचं वीज बिल येतं. डिशवॉशिंग पावडर, सॉल्ट, रिनजेड याचा खर्च साधारण 700 रुपये महिना, म्हणजे 1000 रुपये टोटल खर्च येतो. आणखी एक महत्वाचं म्हणजे डिशवॉशर खूप पाणी वापरतो हा एक गैरसमज आहे. एक वॉश सायकल साठी फक्त 10 लिटर पाणी लागतं. हाताने भांडी धुताना यापेक्षा खूप जास्ती पाणी खर्च होतं. हो, प्रोग्राम्स 1 ते 2 तासाचे असतात, पण त्यावेळी भांडी वॉश, रिन्स आणि ड्राईंग ही संपूर्ण प्रक्रिया होत असते. त्यामुळे वेळ जास्त वाटला तरी बिल तेवढं येत नाही आणि पाणीही जास्ती लागत नाही. या सगळ्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह बाजूचा विचार केला तर मला स्वतःला डिशवॉशर खूप युजफुल आणि कन्व्हिनियंट वाटतो. खरं सांगायचं तर मला आता त्याची इतकी सवय झाली आहे की तो आज माझ्या किचन मधला सर्वात महत्वाचा अप्लायन्स वाटतो.